नमस्कार, मंगल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झटपट अशी तयार होणारी अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी चिकन दम बिर्याणी. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले व तव्यामध्ये लालसर कलर येईपर्यंत परतून घेतले. त्याचप्रमाणे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि तेही मऊसर होईपर्यंत परतून घेतले. या परतलेल्या कांदा टोमॅटोची पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. इथे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. चिकनला मी मॅरिनेट करणार नाहीये, फक्त जे आपण बिर्याणीसाठी मसाले वापरणार आहेत ते फक्त लावून घेणार आहे. इथे मी 1 चमचा हळद ॲड केली, 1 चमचा मीठ ॲड केलं, 1 चमचा घरकुल मसाला ॲड केला, 1 चमचा चिकन मसाला ॲड केला आणि 1 पुडी शाही बिर्याणी मसाला ॲड केला. त्यानंतर इथे मी 1 छोटी वाटी दही ॲड केले. सर्व मसाले आपण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर छान चिकनमध्ये मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण बिर्याणी तयार करायला घेऊया. त्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झालेले आहे. आता त्यामध्ये खडे मसाले घालून घेऊ. मसाले छान परतल्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट किंवा अद्रक लसूण बारीक ठेचून सुद्धा घालू शकता. आता आपण याच्यामध्ये घालणार आहे 2 मिरच्या. हे सर्व जिन्नस छान असं परतून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा टोमॅटोची पेस्ट. छान असं परतून घ्यायचं. अगदी कांदा टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे. हा सर्व मसाला परतून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मसाला लावलेले चिकन. मीडियम गॅस करून छान चिकन आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून चिकन थोडं मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. इथे मी मसाल्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. शक्यतो गरम पाणीच ॲड करा. कढईमध्ये गरम पाणी करून घेऊया. त्याच्यामध्ये खडे मसाले ॲड करून घेऊया. मी बिर्याणी तांदूळ अर्धा तास भिजत घातला होता. तो छान भिजलेला आहे. आता आपण हा तांदूळ गरम पाण्यामध्ये ॲड करूया. इथे मी 2 चमचे मीठ ॲड करून घेते. इथे बिर्याणी तांदूळ छान असा शिजलेला आहे. इथे आपण शिजलेला तांदूळ चाळणीमध्ये टाकून घेतला आणि त्याच्यामधील सर्व पाणी निथळून घेतले. आता हा शिजलेला तांदूळ मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि छान असा पसरून घ्यायचा. हे बघा इथे मी छान असा तांदूळ पसरून घेत आहे. इथे मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतली. बिर्याणीला दम देण्यासाठी गॅसवरती तवा ठेवायचा, त्याच्यावरती पातेलं ठेवायचं, पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याच्या झाकण ठेवल्यानंतर त्याच्यावरती जाड अशी वस्तू ठेवायची. इथे मी पाण्याची बकेट ठेवते. इथे बघू शकता तुम्ही बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आता आपण ती ताटामध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. तसेच रेसिपी आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.